उन्हाळा सुरू झाला की रखरखत्या उन्हामुळे शरीरातील उष्णता देखील वाढायला लागते. मग काय, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण शरीराला थंडावा देणाऱ्या विविध पदार्थांचे सेवन या उन्हाळ्यामध्ये करतो. आज अशाच प्रकारे शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंडावा देणारी अशी शाही लस्सी आपण बनवणार आहोत, आणि तेही अगदी 2 वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये. अगदी सहज व सोप्या पद्धतीने मसालेदार आणि मलईदार अशी शाही लस्सी आपण बनवूयात आणि यंदाचा उन्हाळा अगदी कूल करूयात. लस्सी बनवण्यासाठी इथे मी 1/2 लिटर दही घेतलेले आहे आणि हे दही आपण अगदी ताजे घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी ताजे आणि घट्ट असे दही मी घेतले आहे आणि 1 वाटी दूध देखील घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 वाटी इथे मी फ्रेश क्रीमचा वापर करत आहे. तुम्ही घरात जर साय असेल तर ती साय देखील आपण छान फेटून घेऊ शकतो. आता इथे 1 छोटी वाटी मी पिठी साखर घेतलेला आहे. मोठ्या साखरेऐवजी आपण पिठी साखरचा वापर करूयात, कारण पिठी साखर ही दह्यामध्ये छान लवकर विरघळते. त्यानंतर 1 चमचा मी विलायची पूड आहे आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स इथे मी वापरत आहे. आता हे सर्व दही आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन विस्कच्या साहाय्याने किंवा रवीच्या साहाय्याने छान फेटून घेऊयात. लक्षात ठेवा, लस्सी करताना दही मिक्सरमधून काढून घ्यायचं नाही, तर ते फेटूनच घ्यावे. फेटून घेतल्यानंतर दह्यातला हा जो दाणेदारपणा आहे हा असाच यामध्ये शिल्लक राहतो आणि लस्सी पिताना दह्यातला हा रवाळपणाचा स्वाद जिभेवर खूपच छान लागतो. म्हणून शक्यतो आपण फेटून घ्यायचं. छान फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी साखर घालून पुन्हा छान फेटून घेतलेलं आहे आणि वरून 1 चमचा विलायची पावडर घातलेली आहे आणि ते देखील मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये वरून मी 1 पाव वाटी दूध घालून घेऊन मिक्स करून घेत आहे. आता लस्सीची कन्सिस्टन्सी कशी हवी त्याप्रमाणे तुम्ही थोडं दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यामध्ये वरून मी 1 अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घालून सुद्धा मिक्स करून घेतलेली आहे. पहा, आपली अगदी दाणेदार लस्सी तयार आहे. आता यामध्ये आपण थोडे आईस क्यूब्स घालूयात आणि थंडगार लस्सी सर्व करूयात. आता आणखीन याला क्रीमी करण्यासाठी आपण वरून भरपूर अशी मलाई त्याच्यामध्ये घालणार आहोत. ही घेतलेली मलईसुद्धा मी छान फेटून घेत आहे आणि या ग्लासमध्ये लस्सीच्या वर आपण घालून घेऊयात. आता वरून आपण छान गार्निशिंगसाठी टुटी फ्रुटीचा वापर करत आहोत. तुम्ही इथे क्रश्ड ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. आता आपण रोज फ्लेवर लस्सी बनवूयात. तयार लस्सीमध्ये मी 2 ते 3 चमचे रोज सिरप घातलेला आहे आणि छान मिक्स करून घेत आहे. हे सुद्धा छान मिक्स करून घ्या आणि पहा, या पद्धतीने आपण लस्सीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. अगदी दाणेदार अशी लस्सी तयार आहे. आता याच्यावर सुद्धा आपण वरून मस्तपैकी मलाई घालूयात. लस्सीबरोबर वरून मलाई हवीच, त्याशिवाय लस्सी पिण्यात काही मजा नाही. आता याच्यावरून आपण क्रश्ड ड्रायफ्रूट्स घालूयात आणि सर्व करूयात. पहा, अगदी मस्त मसालेदार आणि मलईदार अशी शाही लस्सी आपली तयार आहे. अगदी सहज व सोप्या पद्धतीने शरीराला थंडावा देणारे असे हे पौष्टिक मसालेदार मलईदार थंडगार शाही लस्सी आजच तयार करून पहा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या विविध पदार्थांची रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.